मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तुमच्यासाठी तैनात केलाय, काय हरकत नाही। हे सरकार जे आहे हे महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही आहे आणि त्याच्यामुळे हा एवढा बंदोबस्त तरी ठेवणारच। पण बंदोबस्त असला म्हणून काय या राज्याची जनता रस्त्यावर उतरली नाही का? उतरलेली आहे। फडणवीस म्हणतात तुम्ही राजकारण करताय, फडणवीस अद्यापही फडणवीस काय म्हणतात ते महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही। फडणवीस हे या राज्याचे खलनायक आहेत, औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन आहेत। हां, त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने भूमिका मांडतात। पण मोदींनी माफी मागताना सावरकरांचा अपमान करताय, त्यावर देखील त्यांनी बोललंय सावरकर आणि छत्रपतींची तुलना होत नाही, छत्रपती छत्रपती आहे। आणि फडणवीसांनी तुम्हाला प्रतिप्रश्न केला की इंदिरा गांधींनी कधी लाल किल्ल्यावरून शिवाजी महाराजांचं नाव नव्हतं घेतलं। तर फडणवीस प्रतिप्रश्न करताय तुम्हाला की इंदिरा गांधींनी कधी नाव नव्हतं घेतलं, असा प्रश्न आहे। प्रतिप्रश्न करणारे फडणवीस कोण? त्यांचा प्रश्नाला आम्ही का उत्तर द्यावी? हा महाराष्ट्र बघा, छत्रपतींचा पुतळ्याचं अनावरण हे पंडित नेहरूंनी केलं होतं प्रतापगडावर 1956 साली। तो पुतळा तसाच आहे आणि फडणवीसांनी बांधलेला पुतळा तोडला, याचं उत्तर द्या। एकंदरीत फडणवीस आहेत, त्यांच्या फडणवीस तंत्र के माध्यम से यह जो आज जो निषेध मोर्चा किया जा रहा है वो एक लोकशाही का एक भाग है और इस तरह से परमिशन न देना ये भी लोकशाही का गला घोटने का काम है। तो सरकार ने इस तरह से गला घोटने का काम नहीं करना चाहिए, ऐसा मुझे लगता है। परमिशन भी देना चाहिए और लोकशाही से अपने अपने मुद्दे व्यक्त करने का। पुलिस ने परमिशन नहीं दिया है तो अभी क्या कर सकते हैं? हम सही मार्ग से वहां तक जाएंगे। हम कोई हिंसा करने वाले लोग नहीं है, हम सिर्फ हमारी भावना व्यक्त कर रहे हैं।